नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवार विद्याधर गुरबे तसेच हडलगे पंचायत समितीच्या उमेदवार रेश्माताई अनिल पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात नेसरी विभागात होत आहे। या दोघा उमेदवारांना वाढता पाठिंबा तसेच अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे। उमेदवार विद्याधर गुरबे यांच्या माध्यमातून नेसरी जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सहकार्याने अनेक कामे झाली आहेत। बंटी पाटील आणि विद्याधर गुरबे यांच्या घनिष्ठ संबंध संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहे। मनमिळावू व वचनी तसेच जिद्दी अभ्यासू आणि कामाचा नेता म्हणून बंटी पाटील यांच्या जिल्हाभर असलेल्या ओळखी याप्रमाणेच नेसरी जिल्हा परिषदमध्ये विद्याधर गुरबे यांना ओळखलं जातं। ते म्हणतात, खोटी आश्वासने भूलथापा मारणे जमत नाही। सध्या उमेदवार गुरबे आणि पंचायत समिती उमेदवार रेश्माताई पाटील रामचंद्र परेट यांच्या प्रचारासाठी खासदार श्रीमंत शाहूराजे नेते बंटी पाटील यांनी या मतदारसंघातील गावामध्ये होत असलेल्या प्रकारात सहभागी होऊन नेसरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गणातील उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं आहे। नेसरी विभागातील गावागावात या उमेदवारांना लोकप्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं जात आहे। नेसरी, तळेवाडी, हडलगे, बट्टकनंगले, शिपूर, दुगुनवाडी इत्यादी गावातील मतदारसंघांच्या गाठेभेटी आपल्या उमेदवारीबाबत मतदारसंघांना आपल्या मतदानात करण्याची विनंती केली जात आहे। गडिंग्लज तालुका भीमशक्तीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणीच्या वतीनं या तीनही उमेदवारांना जाहीर पाठिंबा भीवभक्ती या वतीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे। डी.आर. माने महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप संपन्न। दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित डी.आर. माने महाविद्यालय कागल येथे मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न झाला। त्याअंतर्गत समारंभ प्रसंगी माझी मराठी माझं मत या फलकाचं उद्घाटन करण्यात आलं। IQAC विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आदिनाथ गाडे यांच्या शुभ हस्ते फलकाचं उद्घाटन करण्यात आलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग समन्वयक संदीप वाडीकर यांनी केलं। माझी मराठी मातृभाषा मराठी संस्कार, अस्मिता, अस्तित्व, अभिमान आणि मराठी अशी मराठी भाषेविषयी मतांची विचारांची असणारी विविधता या उपक्रमातून दिसली। या उपक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी मराठी भाषेविषयी आपले विचार फलकावर लिहून मराठी भाषेवरील प्रेम व आदर व्यक्त केला। या कार्यक्रमासाठी दी कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैयासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक बिपिन माने, महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉक्टर प्रवीण चौगले, प्राचार्य डॉक्टर नंदकुमार कदम यांचे मोलाचं सहकार्य लाभलं। तसेच या उपक्रमाप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक बाबूराव पुंडे, सर्व प्राध्यापकवृंद, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे यांची नूलच्या श्री सुरगेश्वर संस्थान मठाला भेट। 29 जानेवारी 2026 रोजी नूल येथील आध्यात्मिक व प्राचीन सुरगेश्वर संस्थान मठाला माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे व विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व वीरशैव बँकेचे नूतन अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळे यांनी अनेक दिवसानंतर नुकतीच भेट दिली। यावेळी त्यांनी सुरगेश्वरांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं व लिंगैक्य मठाधिपती उपचार्य रत्न चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या समाधी स्थळाचंही दर्शन घेतलं। त्यानंतर ध्यान मंदिरात मठाधिपती पूज्य श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे यांना शाल व मालार्पण करून महात्मा श्री बसवेश्वरांची सुंदर अशी फोटो प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। तसे डॉक्टर सतीश घाळे यांनाही शाल व मालार्पण करून त्यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी सुरगेश्वर संस्थान मठात मोठ्या संख्येने भक्तजन उपस्थित होते।